तेने ब्रह्म हृदय आदि कवये, त्याला काय म्हटलेले ब्रह्मदेवाने, ब्रह्मदिकाने सुद्धा माझ्या देवाला आदि कवी म्हटले. आदि कवी म्हणजे काय, तुम्हाला कविता करणारे माहितीत ना. कविता तयार करत असताना कविता आपण कशी तयार करतो पाहतो हा, सुंदर सुंदर वारा वाहतोय, चिमणी पाखरांचा आवाज आहे, नदी वाहते, जे जे पाहिलं ते ते त्यांनी लिहिलं आणि कविता तयार झाली. ऐकलं पाहिलं ते त्यांनी लिहिलं. पण आदि कवी कोणाला म्हटलेलं आहे, लिहिलं तेच निर्माण झालं. पक्षी गेला की पक्षी निर्माण झाला, माणूस लिहिला की माणूस निर्माण झाला. आदि कवये सत्यम परम धीमहि, म्हणजे असे कोणते देव आहेत तर सत्यम परम धीमहि, सत्य स्वरूप भगवंत. आपली भक्ती कशी, फक्त सत्यम परम, आपण फक्त एकाच देवाला, एकाच देवाचं ध्यान करायचं. धीमहि, धी म्हणजे धीमहि, बुद्धीमध्ये त्याचं ध्यान करायचं. महाराज कोणाचं, सत्य स्वरूप भगवंताचं. पण महाराज आम्ही काय केलं, आम्ही आमची भक्ती आपणच घेतली. आम्ही आमची भक्ती काय केली, वाटून घेतली. कशी वाटून घेतली महाराज, आम्ही देवांनाच वाटून घेतलं. कसं वाटून घेतलं महाराज, आम्ही काय करतो, सोमवार आला की काय करतो महाराज, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय हो. ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला 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 बोला. तुमच्याकडे जमत ना उठायला, टाळे वाजवायला, म्हणजे काय हरकत नाही. कधी कधी काय होतं महाराज, आम्ही अनेक खेडेगावामध्ये कथा करण्याकरता जातो. आता कथा ऐकायला पुरुषांपेक्षा जास्त आमचा महिला वर्ग असतो. आमच्या माता माऊल्या समोर असतात आणि माता माऊलीला सांगितलं, आमच्या एखाद्या सहकार्याने किंवा मी सांगितलं, उठा, टाळी वाजवा, भजन करा, नाचा, आनंद घ्या, नाची रे मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे.